एकदा एका जंगलामध्ये भयंकर वणवा पेटला. सर्व पशुपक्षी प्राणी आपापला जीव मुठीत घेऊन सैरावैरा धावत होते. तेवढ्यात तिथे एक चिमणी होती. ती चिमणी ही सगळी परिस्थिती पाहत होती. काय करावं, आपल्या परीने आपल्याला काय करता येईल याचा विचार ती करत होती. तेवढ्यात दूर कुठेतरी तिला एक तळं दिसलं. त्या पाण्याच्या तळ्यावर ती गेली आणि आपल्या इवल्याशा त्या चोचीमध्ये पाणी भरून आणू लागली आणि त्या वणव्यावरती टाकू लागली. दिवसभर तिचं हे काम सुरू होतं. संध्याकाळ झाली. त्या तळ्याच्या काठावर एक झाड होतं. त्या झाडावर एक माकड होतं. दिवसभर चिमणीची ही धावपळ. ते माकड पाहत होतं आणि हसत होतं. त्याने चिमणीला बोलवलं आणि म्हणालं, अगं चिऊताई, कशासाठी करतेस ही धावपळ? अगं तू केवढी, तुझी चोच केवढी आणि तुझ्या त्या इवलीच्या चोचीमध्ये पाणी तरी किती बसणार आहे? आणि तुझ्या अशा करण्याने ती आग विझणार आहे का? तेव्हा ती चिमणी उत्तर देते, दादा, मला माहीत नाही माझ्या या इवल्याशा चोचीतील पाण्याने ती आग विझेल की नाही, पण जेव्हा जेव्हा पुढे ही वणव्याची गोष्ट सांगितली जाईल ना, तेव्हा माझं नाव हे आग विझवणारामध्ये असेल आणि तुझं मात्र हसणारामध्ये असेल.